आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये भाजपची चांगलीच दमछाक होण्याची शक्यता दिसते। कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यामधून भाजपचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही। त्यामुळे भाजपच्या 11 आमदारांची चिंता सध्या वाढली आहे। मराठवाड्यामधल्या राजकीय परिस्थितीचा आत्ताचा आढावा घेतला तर नेमकं काय सांगतं पाहूयात एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। राज्यात मराठा आरक्षणाचा वणवा पेटलाय आणि याची सर्वाधिक धग मराठवाड्यात पाहायला मिळतेय। मराठवाडा मराठा आरक्षणाच्या लढ्याचा केंद्रबिंदू ठरलाय। लोकसभा निवडणुकीत देखील मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला। आता विधानसभा निवडणुकीत देखील मराठा आरक्षणाचा मुद्दा विजयाचं गणित ठरवणार असल्याचं चित्र आहे। त्यातच मराठा वोट बँकेला भाजप विरोधाची किनार असल्यानं मराठवाड्यातील भाजप आमदारांची चिंता वाढली आहे। भारतीय जनता पक्षाचे मित्र आणि त्यांच्यामध्ये नव्यानं सामील झालेले असा जर सगळा मोठा भाग बघितला तर या सगळ्या मतदारसंघांमध्ये आता भारतीय जनता पक्षाला मराठा मतपेढी टिकवून ठेवणं ही त्यांच्यासमोरचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट असणार आहे। आणि ही मतपेढी कशी टिकवून ठेवायची याच्यावरच्या चर्चा सध्या महाराष्ट्रातल्या म्हणजे मुख्य त्यांची भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते आहेत त्यांच्यामध्ये ही होताना दिसते आहे। मराठा मतपेढी टिकवून ठेवणे ही सगळ्यात मोठी अडचण या सर्व मतदारसंघांमध्ये आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालात मराठवाड्यात भाजपला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही। रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यासारख्या दिग्गजांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आणि या पराभवाचं मुख्य कारण ठरलं मराठा आरक्षण। मराठा समाजाचं मतपरिवर्तन करण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर उभं ठाकलंय। म्हणूनच देवेंद्र फडणवीसांनीही मराठवाड्यात मोर्चे बांधणीची सुरुवात केली आहे। 5 ऑगस्ट रोजी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर मराठवाड्यातील मराठा आमदारांच्या बैठकीत मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर चर्चा झाली। यासोबतच लोकसभा निवडणुकीत महायुतीला कोणकोणत्या कारणांमुळे मराठवाड्यात अपयश मिळालं यावर देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सध्या मराठवाड्यात भाजपचे एकूण 11 आमदार आहेत। फुलंब्री विधानसभेतून हरिभाऊ बागडे, भोकरदन जाफराबादमधून संतोष दानवे, परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातून बबनराव लोणीकर, औसा विधानसभा मतदारसंघातून अभिमन्यू पवार, निलंग्यातून संभाजी पाटील निलंगेकर, गेवराईतून लक्ष्मण पवार, तुळजापुरातून राणा जगजितसिंह पाटील, हिंगोलीतून तानाजी मुटकुळे, जिंतूरमधून मेघना बोर्डीकर, नायगावमधून राजेश पवार तर लोहा मतदारसंघातून श्याम सुंदर शिंदे हे शेकापचे आमदार भाजपसोबत आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना विरोध करत भाजपला विरोध सुरू केलेला आहे। अशातच आपण बघू शकतो की भाजपच्या आमदारांनी आता आंतरवाली सराटी गाठत मनोज जरांगे पाटील यांची गाठीभेटी घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। त्यातच मराठा आमदारांना विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा मताची जुळाजुळी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यातील 8 खासदारांपैकी 7 खासदार हे मराठा समाजाचे आहेत, मात्र भाजपचे नाहीत। त्यातच मनोज जरांगे यांनीही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे। मराठा आरक्षणाची हीच धग विधानसभा निवडणुकीतही कायम राहिल्यास भाजप उमेदवारांची विधानसभेची वाट बिकट होण्याची शक्यता आहे। मोहसिन शेख, एनडीटीव्ही मराठी, संभाजीनगर।